जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चितेगावमध्ये त्या ठिकाणी बिबट्या जो आहे तो नरभक्षक झालेला आहे। आपण बघू शकतो की काल रात्री याच ठिकाणी बिबट्याने या ठिकाणी एका 14 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेतलेला आहे, बळी घेतलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि एकंदरीत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून या ठिकाणी त्या ठिकाणी योजना आखली जात आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर ओढरे शिवार असेल, त्याचबरोबर चितेगाव शिवार असेल, गणेशपूर शिवार असेल, पिंपरखेड शिवार असेल, बिबट्या या ठिकाणी नरभक्षक झाल्यामुळे एकंदरीत त्या ठिकाणी परिसरामध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी चितेगाव गावातील ग्रामस्थ आहेत, पोलीस पाटील आहेत, गणेशपूर गावातील पोलीस पाटील आहेत। काय सांगाल एकंदरीत काय प्रकार घडला जरा ते या ठिकाणी? बोला तुम्ही। ज्यावेळेस आम्हाला माहीत पडलं की रनिंगसाठी मुलं गेलेले आहेत बा 3 ते 4, तर त्याच्यातला एक मुलगा दिसत नाही, तर आम्ही त्याचा रात्री शोधाशोध केला। जवळपास 200 ते 250 गावातील तरुण मंडळी किंवा नागरिक होते। ते बघत असताना तर आमच्यातला एक माने म्हणून मुलगा होता, त्याने रक्ताचं थारोळ बघितलं। त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की हा इकडं तिकडं न जाता एक आपल्या बिबट्याचं नरभक्षक झालेला आहे असं वाटलं। मग त्याच्या आम्ही मागाने गेलो असता तर आम्हाला त्या ठिकाणी तो लहान बाळ मृत अवस्थेत आढळून आला। एकंदरीत आपण बघू शकतो की हाच तो रस्ता आहे, गणेशपूरवरून हा रस्ता त्या ठिकाणी पाटणा देवीला जातो। एकंदरीत याच रस्त्याला तो तरुण रनिंगसाठी गेलेला होता आणि त्या ठिकाणी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केलेला होता। त्याचबरोबर आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ देखील आहेत। एकंदरीत असा प्रकार घडलेला आहे। एकंदरीत संपूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। काय सांगाल? सध्या आपले शेती कामाचे दिवस आहेत, त्यामुळे सर्व भयभीत असल्यामुळे सर्वांनी आपले फॉरेस्ट डिपार्टमेंट असो किंवा आपले विधानसभेचे सदस्य असो, सर्वांनी वेळीत येऊन आपले त्यांनी आपले ऑर्डर दिली आणि त्यांनी सर्वांनी एक आपले मॅडम फॉरेस्ट डिपार्टमेंट ते खरोखर आम्ही ग्रामस्थ असून रात्रभर आम्ही त्यांच्याबरोबर पोलीस पाटील असो किंवा सरपंच असो किंवा आम्ही ग्रामस्थ असो त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा काम लावून आम्ही काम करून आपल्याला त्यांना मदत करतोय आणि लवकरात लवकर आपला हा पकडला जावा आणि जेणेकरून जे शेतकऱ्याचे रोजगार आहे ते सुरू व्हावे आणि सर्वांना काम सुरळीत सुरू व्हावे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। एकंदरीत आपण बघू शकतो की शेती कामांची लगबग त्या ठिकाणी सुरू आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, प्रशासन असेल, यांच्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे। एकंदरीत संपूर्ण परिसरामध्ये टॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर पिंजरे लावण्यात आलेले आहे आणि फॉरेस्टची टीम जी आहे ती या ठिकाणी ठाण मांडून आहे। केमचोर कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।